तर इकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह आउट करायचा आहे. हा फ्रॅक्शनचा डिटर्मिनंट आहे. नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. येतो म्हणजे येतो पेपरला. तर तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपर बघितले असेल तर त्याच्यात बघितलं 1 मार्काला क्वेश्चन आलेला आहे आणि तो सोडवता यायला पाहिजे. बरं, हा सोडवता येणं याच्यासाठी नाही, क्रॅमर रूल्स मध्ये पण आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला पण हे गरजेचं आहे. आता हा कसा सोडवायचा तर ते समजून घ्या. सेम आपली जी प्रोसिजर आहे ती सेम. काय मराठीतला 4, इथं काय 7/3 इंटू 1/2 मायनस काय रे, बरोबर 5/3 इंटू 3/2. त्याचं मल्टिप्लिकेशन जर कट होत असेल तर कट करायचं, नसेल तर सरळ सरळ गोळ्या मारायच्या. बोला 7 1 जा 7, 3 2 जा 6. बघा आता मायनस, आता इथं कट होईल 3 1 जा 3, पण करायचं नाही कारण का इकडे बेस बघा 6 आहे, मग पुन्हा इकडे 6 करत बसावं लागेल तुम्हाला. त्याच्यापेक्षा सोपं करून घ्या. 5 3 जा 15, 3 2 जा 6. बघा 7/6 मायनस 15/6 बेस सेम आहे, त्याच्यामुळे तो एकच वेळेस घ्यायचा. बरोबर आहे. मग काय 7 - 15, 7 - 15 किती उरले, बरोबर -8/6. -8/6 हा कसा लिहू शकतो, 2 ने डिवाइड करून. 2 4 जा 2 3 जा म्हणजे -4/3. -4/3. त्याच्यावर अजून एक एक्झाम्पल आपण तयारी करूया. 4/3 7/2 काहीतरी घ्यायचं, असं काही फरक पडत नाही. हा बोला 3/7 घ्या. ओके, आणि 4/2 घ्यायचं, काही फरक पडत नाही. किंवा 1/2 असं काहीतरी घेतलं. ओके, कसं सोडवायचं बघा. याची मल्टिप्लिकेशन बोला. 4/3 इंटू 1/2 मायनस इकडे 3/7. बघा कसं करायचं. 4 1 जा 3 2 जा मायनस 7 3 जा 21. आणि किंवा इथं कट करून घेतलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. चला 7 3 जा 7 2 जा 40. बरोबर आहे. हा, कट करून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण काही हरकत नाही. बघा त्याला इथं जागेवर कट करू. 2 2 जा 4, 2 3 जा 6 जातोय म्हणून 7 3 जा 7 2 जा मग 2/3 मायनस 3/2. बरोबर आहे. आता असं आलेलं आहे, याला आता सोडवायचंय. कसं सोडवावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आठवलं का. 2 2 जा 3 3 जा 3 2 जा काय उत्तर येईल इथं, -5/6. समजलं तुम्हाला नक्की. ओके, राईट डाऊन.